नमस्कार सर. सर ॲक्च्युली मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ॲस्पिरंट आहे, MPSC देते आहे. तर माझा क्वेश्चन तुम्हाला असा होता की अपयश जे येत आहे एक्झाम देताना, सतत अटेम्प्ट देताना जे अपयश येतं 1-2 मार्कांनी आपला अटेम्प्ट होतो आणि आयोग वेगवेगळे निर्णय घेतात. म्हणजे आता 2026ची ग्रुप सीची एक्झाम आहे ती सध्या तरी थोपवली आहे. 2027ला नॉर्मलायझेशन पद्धत अवलंबण्याने ते येणार आहे. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण ती एक्झाममध्ये जे मार्क्स असतात ते कधी कधी जास्त कोणाला जास्त जातात, कोणाला कमी येतात आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये कन्सिस्टन्सी अभ्यासाची कशी राखावी? 2 गोष्टी आहेत. टेन्शन येत